त्याने प्रयत्न सुरू आहे। अमित शहा कोणत्या नैतिकतेच्या गप्पा मारत आहेत? सामनाच्या अग्रलेखातनं सवाल। विरोधकांची एकजूट पाहून शहा, मोदी, फडणवीस भयभीत। सामनातून सरकारवरती निशाणा, तर नवे संशोधक विधेयक हा राष्ट्रद्रोह असल्याचं अग्रलेखात म्हटलंय। बाळासाहेब ठाकरेंनी करप्शन क्वीन म्हणून उल्लेख केला, त्यांना मॅडम सोनिया म्हणतात, लाज वाटली नाही का? भाजपच्या नवनाथ बन यांची संजय राऊतांवर टीका। हिम्मत असेल तर पत्रकार परिषदेमध्ये उत्तर देण्याचं आव्हान। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना धमकी दिल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये सद्भावना शांती मोर्चा। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना धमकी देणाऱ्या तथाकथित कीर्तनकार संग्राम भंडारे यांचा मोर्चाद्वारे निषेध केला जाईल। जिल्हा परिषदेच्या 1183 कर्मचाऱ्यांवरती होणार कारवाई। महिला कर्मचाऱ्यांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ। सर्व जिल्हा परिषदेच्या सीईओना कारवाई करण्यासाठी आदेश। राज्य नागरी सेवा नियमांतर्गत कारवाई होणार। जाहिरात करून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा बनाव केल्याचा प्रकार। एका डॉक्टरविषयी माहिती देऊन त्यांचीच औषधं घ्या असं आवाहन करणारा व्हिडिओ मुख्यमंत्र्यांनीच उघड केली डॉक्टरची चापलुसी। ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी तब्बल 6 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती। ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी महामंडळाचं कार्य। शासकीय नियुक्त्यांचा मार्ग मुख्यमंत्री फडणवीसांकडून मोकळा। मुंबई उच्च न्यायालयाचा भाजप आमदार तमिल सेल्वन यांना दिलासा। काँग्रेसचे पराभूत उमेदवार गणेश कुमार यादव यांची याचिका रद्द। तमिल सेल्वन यांच्या अर्जात त्रुटी असल्याचा दावा गणेश कुमार यादव यांनी केला होता। बेस्ट पतपेढी निकालानंतर भाजपने ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलं। दादरच्या सेना भवन परिसरामध्ये भाजपची जोरदार बॅनरबाजी। ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात, बॅनरवरती मजकूर। वर्ध्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दौऱ्याच्या वेळेला कार्यकर्त्यांनी प्लास्टिक पिशवीतनं गुलदस्ते आणले, यावरती अजितदादांनी नाराजी व्यक्त केली। 70,000 कोटींचा सिंचन घोटाळा, बाळगंगा प्रकरणी सरकारला धक्का। एफए एंटरप्राइजेसला हायकोर्टाचा दिलासा। एफए एंटरप्राइजेसला 303 कोटी रुपये देण्याचे कोर्टाचे आदेश। कंपनीच्या विरोधात एसीबीनं केलं होतं 30,000 पानांचं आरोपपत्र दाखल। वसई विरारच्या माजी आयुक्तांच्या भ्रष्टाचाराचा ईडीकडनं कच्चा चिठ्ठा उघड। माजी आयुक्त अनिल पवारांच्या कार्यकाळामध्ये 275 कोटींचा भ्रष्टाचार, तर अनिल पवारांच्या कार्यकाळामध्ये 5.75 कोटी स्क्वेअर फूट कामं मंजूर। तुळजाभवानीचं धर्म आणि देणगी दर्शन आजपासून पूर्ववत। भाविकांना कमी वेळेमध्ये आणि जवळून दर्शन घेता येईल।